आणि आमदार दिलीप लांडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिलीपजी, घडलेल्या या घटनेनंतर आता तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती द्याल, सध्याची काय तिथली स्थिती आहे? इथे 6 झोपड्यांवरती ती दरड कोसळलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता जो अंदाज आहे पोलिसांकडे आहे किंवा आपल्या अग्निशामक जवानांकडून मिळालेली माहिती आहे की कमीत कमी 7 ते 8 लोक आतमध्ये आहेत। अजून 2 लोकांना काढलेले आहे, ते पण दोन्ही लोक मृत्यू झालेले आहेत। त्यांना राजवाडी हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत आणि आजूबाजूच्या झोपड्या तिथल्या खाली करून महानगरपालिकेची शाळा त्या ठिकाणी ओपन करून दिलेली आहे। त्या ठिकाणी त्यांना ठेवण्याची, सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आहे। परंतु हे त्या ठिकाणी बचाव कार्य आपल्या धीमी गतीने यासाठी होतं की यंत्रसामुग्री वापरू शकत नाहीये। पायवाट आहे, डोंगराळ भाग आहे आणि खेडेगावात जशी डोंगराळ भागात जाणारी वाट असते छोटी, ती 1.5 ते 2 फुटाची वाट पण नाहीये। अशा परिस्थितीमधून तिथे जवानांना आपलं काम करावं लागतंय। तरी पण जवान अतिशय कठीण परिस्थितीमध्ये काम करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे। दिलीपजी, अतिशय डोंगराळ, हो, तुम्ही म्हणताय तसं अतिशय डोंगराळ भाग आहे आणि अगदी दाटीवाटीची वस्ती सुद्धा तिथे पाहायला मिळतेय। या भागामध्ये आधी सतर्क केलेलं होतं का या प्रशासनाने की हा संपूर्ण एवढा दाटीवाटीचा भाग आहे, इथे कोणतीही दुर्घटना घडू शकते, याबद्दल काही सूचना देण्यात आल्या होत्या का? यापूर्वी ते पावसाळ्याच्या अगोदर धोकादायक परिस्थिती असते म्हणून असे धोकादायक नोटीस दिलेली गेली असते। परंतु हे धोकादायक नोटीस देऊन थांबणं बरोबर नाहीये। मी गेले 3 वर्षापासून प्रशासन असेल, शासन असेल, या लोकांना हेच सांगत होतो की हा डोंगराळ भाग आहे आणि हे डोंगराळ भागात याच्या पूर्वी आहे ना आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली आहे। 2005 ची परिस्थिती पाहिली तर देशाचे पंतप्रधान इथं आले होते, त्यांनी ती परिस्थिती पाहिलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यावेळी जीवितहानी झालेली होती। 1994 ला असेल, 1995 ला असेल, अशा पद्धतीने जीवितहानी या भागामध्ये अनेक वेळा झालेली आहे। त्यामुळे शासनाकडे गेले 3 वर्षापासून मी प्रत्येक अधिवेशनमध्ये प्रश्न मांडतोय की या डोंगराळ भागाचा सर्वे करून, हे अतिशय डोंगराळ भाग आहे, हा असेल, असलपा असेल, असलपाचं पण गेल्या वर्षी असंच झालं होतं। तर त्यामुळे इथला सर्वे करून तुम्ही लोक मेल्यानंतर मदत करण्यापेक्षा लोक जिवंत आहेत त्यांना मदत करा, त्यांच्या मुलाबाळांना मदत करा आणि त्या डोंगराळ भागाचा सर्वे करून, अतिशय धोकादायक आहे आणि म्हाडाचा नियम काय आहे, 9 मीटरपेक्षा उंच भिंत बांधू शकत नाही आणि त्यामुळे तुमचे नियम बाजूला ठेवून तुम्ही त्याचा सर्वे करून त्या ठिकाणी त्या लोकांना कायमस्वरूपी त्यांच्या मुलाबाळासाठी कुठेतरी पुनर्वसन चांगल्या सुरक्षित ठिकाणी करावं, अशी मागणी मी गेले 3 वर्षापासून बोलतोय। आत्ताच्या झालेल्या अधिवेशनामध्ये पण हा माझा प्रश्न आहे, अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। या मुंबई शहरामध्ये डोंगराळ भागाचा सर्वे करून त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। नुसतं मेल्यानंतर मदत करून काय फायदा आहे? नाही, पण दिलीपजी, मुळात या भागामध्ये इतकी वस्ती होते कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। ही वस्ती हळूहळू वाढत जाते, ती अधिकृत असते, कधी कधी अनधिकृत असते। हे सगळं घडत असताना आता ही वस्ती अधिकृत अनधिकृत हा मुद्दा नंतरचा, पण अशी वस्ती वाढते ही तर बाब तेवढीच महत्त्वाची, ती लक्षात यायला हवी। ही गोष्ट होऊ नये आणि लोकांना मिळेल त्या जागेमध्ये घर बांधण्याची सवय लागलेली आहे। या गोष्टींमुळे खरं तर या दुर्घटना घडतात। गेल्या अनेक वर्षांपासूनचा तुमचा अनुभव पण तुम्ही सांगताय, यावरती कशी रोख लागणार? कसं आहे, आता हा मुद्दा आजच्या चर्चेचा नाही, आज दुःखद घटना आहे। त्यामुळे माझ्यासारख्या तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावरती आता बोलणं बरोबर उचित ठरणार नाही। त्यामुळे तूर्त आपल्याला जे दुःखद घटना आहे त्याच्या बरोबरच राहून त्या लोकांना कसं लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी काढता येईल आणि जे काढलेले आहेत त्यांना कसं सुरक्षित काढता येईल हे प्रयत्न करणं गरजेचं आहे। अगदी खूप अरुंद गल्ले आहेत आणि त्यामुळे बचाव कार्यामध्ये बरेचसे अडथळे येत आहेत, यावरती कशा पद्धतीने मात केली आता? आता जवान आपले मदत करतायत तिथे स्वतः, कारण तिथे यंत्रसामुग्री जात नाही। कुठल्या एखादं यंत्रसामुग्री गेली असते, जेसीबी हे केलं असतं तर लवकर झालं असतं, परंतु ते जाण्यासाठी तिथे नाहीये। आणि हा जो भाग आहे जिथं कोसळलाय त्याच्या अगोदर वस्ती मोठ्या प्रमाणात आहे, जाण्यासारखा रस्ता कुठंच नाहीये आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते होणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने याच्यातून बोध घेणं गरजेचं आहे की या ज्या ठिकाणी कोसळलंय त्याच्या खालच्या भागात कोसळले होते, तिथले स्थलांतर केलेले आहेत आणि पुन्हा लोक तिथे वसतायत, हे शासनाने पण तिकडे प्रशासनाने बघायला पाहिजे। तुम्ही या संदर्भातला मुद्दा आधी यापूर्वी मांडला होता असं म्हणताय, कुठे कुठे तुम्ही या संदर्भातली निवेदनं दिली आहेत? मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे, आयुक्तांना दिलेले, मुंबई आयुक्तांना दिलेलं आहे, सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये हा प्रश्न प्रत्येक अधिवेशनामध्ये मांडलेला आहे।
नक्कीच. मात्र आता सध्या जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आहे का? कारण अडकलेले लोक बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि मोठं आव्हान आहे त्यावर. दोघांचा मोठं मृत्यू आव्हान झालाय. तेच आहे, तेच मोठं आव्हान आहे. आणि आता दोघांचं तर आपल्या समोर आलंय, आतमध्ये किती आहेत आणि जिवंत आहे का नाही ते पाहावं लागेल. त्यामुळं यंत्रणा जोरात काम करतंय, परंतु त्यांना अवघड परिस्थितीमध्ये काम करावं लागतंय. नक्कीच. धन्यवाद दिलीपजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर अरुंद रस्त्यांमुळे खरं तर कामामध्ये अडथळे येत आहेत या भागात. पोलिसांनी काय माहिती दिली? एग्जैक्ट अंदाजा नहीं, लेकिन 4-5 लोग फंसे हुए रहेंगे. ओके सर. सर मराठी में जानना चाहेंगे किती वर्षाची घटना आहे आणि काय घडलं ऍक्च्युली आणि कुठला एरिया आहे? अशोकनगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत. अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि BMC हे सर्व काम करत आहेत. ओके सर, थँक्यू सर. थँक्यू. तर रात्रभर झालेल्या अखंड पावसामुळे खरं तर हा दरडीचा भाग कोसळलेला आहे. पहाटेच्या सुमारास घडलेली ही दुर्घटना आहे. साधारणपणे स्थानिक आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार 6 घरांवरती ही दरड कोसळलेली आहे. यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालेला आहे. मात्र अजूनही 4 ते 5 लोक यामध्ये खाली दबले गेलेले असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच युद्धपातळीवरती काम सुरू आहे. मात्र हा सगळा अरुंद गल्ल्यांचा भाग आहे, त्यामुळे इथे JCB जाऊ शकत नाहीये. जलद गतीनं काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र ते होत नाहीये. अंदर कौन फंसा हुआ है? अभी कौन है अंदर? मेरा बड़ा भाई है। क्या दुर्घटना हुई है? और बड़े भाई का दोस्त भी है साथ में। 3 बजे गिरा है, 5 बज गए, 6 बज गया, अभी तक कोई नहीं कुछ कर पाया। काली आ रहे, देख के चले जा रहे। पीछे वाले गली में सबको बचा लिए, खाली ये गली में नहीं बचा। हुए कौन दबा हुआ है अंदर? मेरा लड़का है, अभी जा गई रहा था, मैं फोन की थी, बोला मैं आगे आ रहा हूँ, मम्मी डरो मत। तो मेरा लड़का है, एक ये दुकान वाला है, इसका पूरा आप कौन परिवार है? है। मेरी बहन बहनोई है, 2 छोटे छोटे बच्चे। ये क्या हुआ है? क्या हुआ है? कैसे दबे हुए लोग? अब पता नहीं, पहाड़ अचानक गिरा, उसी में सोए। आप लोग इधर रहते, वो लोग वहाँ? नहीं उधर ही मेरा कितने लोग हैं अंदर अभी? 4 लोग हैं, 6 लोग, 2 बच्चे हैं, 2 मेरे बहन भाई है, इनके बेटे हैं गाँव। तो बोला मम्मी दिन में लेट नहीं चलता, अभी मैं चला। लहान मुलं सुद्धा अडकल्याची माहिती सध्या समोर येतेय. लहान मुलं आतमध्ये झोपलेली होती आणि त्यातच ही दरड कोसळल्याची एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. एका दुकानाचा भाग सुद्धा यामध्ये दबला गेलेला पाहायला मिळतोय. मात्र साधारणपणे 4 ते 6 लोक हे अडकलेले पाहायला मिळत आहेत. आताची आणखी एक मोठी बातमी. सोहेल अन्सारी, मोहम्मद अन्सारी अशी सध्या मृतांची नावं समोर आलेली आहेत. दोघांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे. यात सोहेल अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी अशी नावं ही मृतांची समोर आलेली आहेत.